तर तुम्ही सेटअप बघू शकता असं केलेलं आहे आणि गाईज तो इग्नोर करा. बाजूचं काही पण असेल ते सगळं इग्नोर करा प्लीज. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला मला एक क्लायंटची रिक्वायरमेंट आलेली, लाईक त्यांना ब्राउचर डिझाईन करायचं होतं. ओके, सो हे सोशल मीडियासाठी रिलेटेड असं म्हणू शकता तुम्ही. सो त्याचं मी डिझायनिंग केलेलं आहे. ओके, सो मी ते कसं डिझाईन केलेलं आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि क्लायंटची समजा फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला क्लायंटचं कुठलं पण रिक्वायरमेंट आलं, तर त्याला तुम्हाला काय आन्सर करायचं आहे. ओके, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि काय-काय क्लायंट्सकडून काय-काय आपल्याला डेटा घ्यावा लागेल ते सगळं आपण सांगणार आहोत. सो तर चला मग आजचं मी तुम्हाला थोडाफार वेगळा व्हिडिओ वाटेल, पण तुम्हाला आज समजेल की सोशल मीडियामधून ब्राउचर आपण कसं बनवू शकतो, ते पण Canva वापरून. ओके. आणि एक तुम्हाला सांगायचं होतं की याच्या आधी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं राईट, की तुम्ही सोशल मीडियाचं शिका, ग्राफिक डिझायनिंग वगैरे शिका. जेणेकरून कसं तुम्हाला ऑर्डर्स आले तर तुम्ही डेफिनेटली बनवून देऊ शकता. ओके. सो तर चला मग बघूया मी कसं डिझाइन केलेलं आहे ब्राउचर, हे सगळं तुम्हाला दाखवते आणि डिझाइन करायचे थोडे स्टेप्स पण मी तुम्हाला सांगते, की तुम्ही कसं करू शकता. ओके. आणि व्हिडिओ मी थोडा लांब बनवलेला आहे. ओके. जास्त पण लांब बनवलं नाही कारण तुम्ही बघणार नाही. ओके. सो चला मग बघूया. स्क्रीनवरती जाऊन मी तुम्हाला सगळे डिटेल्स दाखवते. ओके. व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असा चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर चला मग जाऊया. तर तुम्ही सेटअप बघू शकता असं केलेलं आहे आणि गाईज तो इग्नोर करा. बाजूचं काही पण असेल ते सगळं इग्नोर करा प्लीज. ओके. सो चला मग बघूया आपण. सो आता मी डिझाईन करायला बसलेली आहे. सो तुम्हाला ना कसं डिझाईन करायचं आणि मी डिझाईन केलेलं पण दाखवेन. तर चला मग बघा ते पण. सो ही आहे क्लायंटची डिझाईन. ओके. सो बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये मी 4-5 डिझाईन केलेलं. सो त्यांना कलर हा लाईटमध्ये जो डिझाईन केला आहे ना मी, तो कलरला डार्कमध्ये नाही आवडला. सो त्याला लाईटमध्ये केल्यानंतर इमेजेस वगैरे ॲड केले. इमेजेस त्यांनी वेगळे सांगितले ॲड करायला. कारण मी कमी ॲड केलेलं पहिला. सो ते पण ॲड केलेलं आहे. आणि मी अजून 2-3 डिझाईन पण ह्याच्यासाठी बघून ठेवलेलं. असं नाही की मी एकच डिझाईन बघितलं, भरपूर ह्याच्या अगोदर पण बघितलं. मग हे थोडं ओके वाटलं मला. आणि Canvaमध्ये तुम्हाला थोडेफार मिळतातच राईट. सो त्याच्यामध्येच आपण एडिटिंग वगैरे करू शकतो आणि क्लायंटला सेंड करू शकतो. सो ही क्लायंटला आवडलेलं आहे. सो मी हे त्यांना अप्रूव्ह करून हे दिलेलं आहे. ओके. सो म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही सोशल मीडिया थोडंफार तरी शिकून घ्या म्हणून. ओके. सो शिकला तर तुम्हाला खूप त्याचं युजफुल होणार आहे फ्युचरमध्ये. कारण आजकाल सगळं तेच चाललेलं आहे. सो हे बघा मी आणि 2-3 बघितले होते ब्राउचर. सो ते मला नाही आवडले. सो मी ते बनवलं आणि हे एक छान वाटलं मला. पण त्यांना ते सिलेक्ट झालं त्यासाठी मला हे करावं का लागलं नाही. सो ह्या ब्राउचरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फॉर एक्झाम्पल आता काय क्लायंटचं रिक्वायरमेंट आलं. सो तुम्हाला कसं त्यांना बनवून द्यायचं आहे. आता समजा की हे ब्राउचर आपण काय करतो Canvaमधून सिलेक्ट करतो. ओके. ह्याला 2 साइड असतात. हे वरचं आहे ते वन साइडेड आहे आणि खालचं आहे ते 2 साइडेड. कारण कुठल्या पण ब्राउचरला 2 साइड असतात राईट. फ्रंट आणि बॅक असतं आणि तिथं 3 फोल्ड असते किंवा 2 फोल्ड असते किंवा 4 फोल्ड असं असतात ते राईट. सो इथं आपण क्लायंटची रिक्वायरमेंटप्रमाणे आपल्याला घ्यावं लागते. सो 3 फोल्ड आपल्याला घेतलेलं आहे. आता डेटा वगैरे सगळा कुठून घेतलेला आहे तर त्यांची वेबसाईट आहे इथं बघू शकता. ही वेबसाईटसुद्धा आम्हीच डिझाईन केलेली आहे. ओके. सो ह्या वेबसाईटमधून काय घेतलेलं आहे, त्यांचे डिटेल्स सगळे जे काय असतील ते डिटेल्स वगैरे घेतलेले आहेत. त्यांचे कंपोनंट्स वगैरे, त्यांचे प्रॉडक्ट्स वगैरे सगळे ह्या वेबसाईटमध्ये आहेत. सो हेच प्रॉडक्ट मी काय केलेलं आहे की घेतलेले आहेत. समजा तुम्हाला क्लायंट भेटले आणि तुम्ही हे तुम्हाला प्रॉडक्ट्स वगैरे किंवा त्यांचं काय पण डिस्प्ले करायचं असेल तर तुम्हाला क्लायंटकडून रिक्वायरमेंट करून घ्यावं लागेल. त्यांच्याकडून मागून घ्यावं लागेल की द्या म्हणून. ओके. सो घेऊन नंतर तुम्ही डिझाईन करायचं. ओके. सो ह्या ब्राउचरमध्ये आपण डिझायनिंग बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल ब्राउचर बघून घ्यायचं कसं-कसं, काय-काय आहे ते. ओके. आपण कुठं-कुठं काय-काय ॲड करू शकतो. आता पहिला आपल्याला काय दिसेल, लोगो दिसेल राईट. सो हा लोगो चेंज करून मला त्यांचा लोगो ॲड करायचा. ओके. सो त्याच्यावरती क्लिक करायचं. सो क्लिक केल्यावरती आपण ते डिलीट करू शकतो. ओके. सो तिथून काय करायचं, त्याला डिलीट करून टाकायचं. त्यांचा लोगोचं सिम्बॉल आहे ते पण डिलीट करायचं. त्यांचं स्लोगन असते ते पण डिलीट करायचं. नंतर मी हा अपलोडमधून घेतलेला आहे त्यांचा लोगो आणि इथं मी ॲड केलेला आहे बघा. व्यवस्थित प्रॉपर ॲड करायचं आहे की ते कटिंगमध्ये पण यायचं नाही असं. ओके. सो मी एकदम मिडलमध्ये त्याला घेतलेलं आहे. नंतर खालती एक आहे की द बेस्ट रिअल इस्टेट. हे रिअल इस्टेटसाठी आहे. सो मी ChatGPTकडून थोडं इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तर तुम्ही पण घेऊ शकता. तर हायड्रॉलिकसाठी आहे म्हणून इथं घातलेलं आहे आपण आवर हायड्रॉलिक असं म्हणून सोल्युशन म्हणून एक चांगली लाईन अशी इथं मी घातलेली आहे. मग ते ॲडजस्ट करून घ्यायचं फॉन्ट वगैरे आपल्याला कसा पाहिजे तसा. ओके. नेक्स्ट आपण अनेक तिथं एक मोटिवेशनल लाईन आहे ते खालती मला ॲड करावं लागेल कारण ते सगळं लॉरेन्स स्पॅममध्ये आहे. ते थोडं असंच त्यांनी ॲड करतात तिथं डेटा वगैरे. ते आपल्याला चेंज करून रिअल डेटा घालावा लागतो. सो इथं घातलेलं आहे. नंतर इथं मी हे वगैरे ॲडजस्ट करणार. टेक्स्ट वगैरे तुम्ही ॲडजस्ट इथं करू शकता. ओके. देन ह्या साईडला बघा इथं ह्या मिडलमध्ये मला तिथं एक वेगळं काहीतरी ॲड करायचं होतं. सो मी इथं हायड्रॉलिक आणि खालती घालू शकतो सोल्युशन म्हणून मी घालू शकतो की ते रिअल इस्टेट कारण हे रिअल इस्टेटचं नाही आहे राईट. सो मी इथे चेंज करत आहे. सो त्याच्या खालती पण एक दिलेलं आहे ते
ओके, हे आपल्याला चेंज करायची गरज नाही, कारण मला ओके वाटते ते कस्टमरसाठी. सो आता कॉन्टॅक्टमध्ये आपण फोन नंबर चेंज करायचा. त्यांचा जो फोन नंबर असतो तो आपल्याला घालावा लागतो. त्यांची ईमेल आय डी घालावी लागते आणि त्यांचा ॲड्रेस, जो फुल ॲड्रेस असला तर फुल ॲड्रेस घालायचं. नॉर्मल ॲड्रेस असला तर तुम्ही नॉर्मल ॲड्रेससुद्धा घालू शकता. ओके. सो इथं मी घातलेलं आहे. ईमेल आय डी त्यांना विचारून तुम्ही घेऊ शकता. त्यांची डिटेल्स वगैरे त्यांना एक डॉक्युमेंटमध्येच पाठवा म्हणायचं त्यांना. वर्डमध्ये काय काय तुमचे डिटेल्स आहेत घालायचे आहेत ते सगळं त्यांनी शेअर करतात तुम्हाला, किंवा Google ड्राईव्हमध्ये पण शेअर करा म्हणून सांगू शकता तुम्ही. इथं मी ॲड्रेस घातलेला आहे. तर सध्याला मी इथं बेलगाम म्हणून घातलेलं आहे. ओके. सो हे ॲड्रेस झालं. मग आता खालती पण आता इथं इमेजेस पण आपण बघूयात. ओके. सो इमेजेस आहे, देन इथं पण कंपनीचा लोगो आहे, राईट, ते पण आपण बघणार. सो आता इमेजेस चेंज करायचं असेल तर काय करायचं आपल्याला, फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करायचं. ते इमेजेस घ्यायचं आहे तर ड्रॉप करायचं आहे. पहिला अपलोड करून घ्यावं लागतील आपल्याला इमेजेस जे जे घालायचे तिथं अपलोड ऑप्शन झालं तिथून अपलोड करायचं. ओके. नंतर इमेजेस काय करायचं, ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आणि तुम्हाला कसं ॲडजस्टमेंट की कुठं छान दिसते हे आपल्याला समजतं, राईट, बघितल्याबरोबर की कुठं छान दिसायला आहे कुठं नाही, त्याप्रमाणे आपल्याला प्लेस करायचं आहे. ओके. सो आता मला वाटलं की हे इथं छान वाटायला, सो मी त्याला ह्या साईडला थर्ड ह्याच्या पेजमध्ये प्लेस केलेलं आहे. सेकंडमध्ये मला छान वाटलं त्यांचं एक प्रोडक्ट आहे तिथं मी मध्ये ॲड केलेलं आहे. ओके. आणि हे फर्स्ट वन मला हे ॲड करायचंच होतं, हे जे मी ब्लॅक कलरचं जे इमेज आहे ते. सो ते इथंच छान वाटणार आहे फर्स्ट पेजला, सो मी इथं ॲड केलेलं आहे त्याला. ओके. सो तुम्ही कसं बघा, ॲडजस्ट तुम्हाला कसं होतं आहे ना, त्याप्रमाणे तुम्ही जिथं छान वाटेल तिथं तुम्ही ते प्रोडक्ट्स त्यांचे ॲड करू शकता. सो मध्ये एक ॲड करायचं होतं, तो हे तिथं ॲडजस्ट होणार नाही किंवा हे दिसणार पण नाही त्याच्यामध्ये, राईट. सो इथं ह्याचे ॲड करून काय फायदा नाही आहे. सो दुसरं आपण बघावं लागेल. सो याला डिलीट करून आपण काय करूया, आपण दुसरं ट्राय करूया. ओके. सो करताना थोडं पेशन्स ठेवून आपल्याला करावं लागेल, टाईम लागतो. ओके. सो मला रात्रीचं बसून बसून पण मी केलेलं आहे. सो हे इथं बसलेलं आहे. मग ह्याला थोडं मला ॲडजस्ट करावं लागेल वरती खाली, थोडं डबल क्लिक करून थोडं वरती खाली करून घ्यायचं. सो इथं फिक्स झालेलं आहे. सो इथं असं दिसायला तर ह्यांचे प्रोडक्ट्स दिसायला सगळे, राईट. आता इथं इथं पण लोगो आहे, त्यांचा स्लोगन आहे, ते पण चेंज करून मला हा लोगो ॲड करायचा आहे. सो सेम आपण लोगो घेणार आहे, कॉपी पेस्ट करू शकता इथल्या इथंच. सो इथंच मी काय करायला आहे, कॉपी आणि पेस्ट करून घ्यायला. मग तेच आता मी आणून ड्रॅग करून इथं ड्रॉप करणार आहे. सो इथं ड्रॅग करून मी इथं ड्रॉप केलेलं आहे. ओके. देन इथं खालती मला इथं मी वेबसाईट त्यांची ॲड करणार. ओके. सो इथं आपण वेबसाईट ॲड करायचं, जे www.uisolutions.in म्हणून. आणि वेबसाईटचा एक आयकॉन पण मिळतं आहे, आपण ते पण ॲड करू शकतो. हे पण मला काढायचं आहे आणि ते एक मोटिवेशनल काहीतरी स्लोगन किंवा गुड सेंटेन्स घालायचं आहे जे मोटिवेट करते. सो इथं ऑलरेडी आहे माझ्याकडे, जे वी डिलिव्हर हाय परफॉर्मन्स हायड्रॉलिक सोल्युशन. सो ते आपलं एक चांगलं वाटतं ना कस्टमर्सना वगैरे. ओके. त्यांना क्लायंट भेटण्यासाठी हे करावं लागतं, हे सगळे आपल्याला ॲड करावं लागतं. ओके. सो हे सगळं इथं ॲड करत आहे मी. सो त्याचं स्पेसिंग वगैरे तुम्ही करू शकता, लेटर स्पेसिंग करू शकता, लाईन स्पेसिंग करू शकता. हे सगळं ह्याच्यामध्ये ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहे. ओके. सो ह्याला मी प्रॉपर वेने ॲडजस्ट करायला आहे. ओके. सो ईमेल आय डी मला इथं पण ब्लँक तिथे 50% ऑफ होतं, राईट. तिथं पण मला ईमेल आय डी ॲड करायचे, सॉरी ईमेल नाही, वेबसाईट ॲड करायची. सो इथं मी वेबसाईटचं घेतलेलं आहे. ओके. सो असं काय करू शकता तुम्ही, डिझाईन करू शकता. सो इथं तुम्हाला जर तुम्ही एलिमेंट्समध्ये चेक केला, इथं तुम्ही ईमेल म्हणून घाला किंवा वेबसाईट म्हणून घाला, ते दोन्ही पणचं ते आयकॉन मिळतं आहे आपल्याला. ओके. सो इथं मी आता बाय मिस्टेक मी ॲक्च्युली, ओके. सो पुढचं डिझाईन तुम्ही बघू शकता. ईमेलचं मला ॲड करायचं नाही आहे इथं, इथं मला ॲक्च्युली ॲड करायचं आहे वेबसाईटचं, राईट. ओके. सो हे काढते मी आता. सो डिलीट करून इथं आपण वेबसाईट म्हणून सर्च करूया. ड्रॅग अँड ड्रॉप करून आपण छोटं करायचं कधी पण. ओके. आपल्याला मोठं मिळते ते, पण ड्रॅग तुम्ही कॉर्नरला पकडून असं केलं ना तर छोटं होतं आहे ते ॲक्च्युली. ओके. सो असं तुम्हाला डिझाईन करायचं आहे. सो थोडं बघून घ्या तुम्ही. इथं आपल्याला प्रॉपर अलाइनमेंट वगैरे चेक करायचं आहे. बोल्ड करायचं असेल तर आपण त्याला बोल्डसुद्धा करू शकतो आणि प्रॉपर अलाइनमेंट करून घ्यायचं आहे.
ओके. सो तसं आपलं फर्स्ट पेज डिझाईन झालं आहे. असंच तुम्ही सेकंड पेज पण डिझाईन करू शकता. ओके. जर सेकंड पेज डिझाईन करायला टाईम लागतो, पण सेम इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स घालायचे आहेत. त्यांचे सर्व्हिसेस काय काय आहे, त्यांचं मिशन हे तुम्ही ॲड करू शकता किंवा वेगळं पण डिटेल तिथे ॲड करू शकता. फोटो पण तुम्ही ॲड करू शकता. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल, की आपण ब्राउचर कसं डिझाईन करू शकतो. तर जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल, की कसं कसं काय काय सिलेक्ट करायचं, कसं घ्यायचं साईज वगैरे, तो मला कमेंट करा. आणि प्लीज तुम्ही ग्राफिक डिझाईन शिकून घ्या. मी पण ट्युटोरियल्स घेऊन येणार आहे, तिथून पण तुम्ही शिकू शकता. ओके. सो व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल. ओके. सो चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ते डाउनलोड करायची प्रोसेस पण मी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके. सो तुम्ही डाउनलोड करू शकता शेअरमधून. ओके. सो थँक्यू सो मच आणि असं सपोर्ट करत राहा.